हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर. तुम्ही बघतच असाल, आज आपण येथे बनवणार आहोत ते म्हणजे भातासोबत किंवा पुलाव, बिर्याणीसोबत खाण्यासाठी ती आहे म्हणजे चण्याची भाजी किंवा तुम्ही याला हरभऱ्याची भाजीसुद्धा म्हणू शकता. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. येथे मी 7-8 तास पाण्यात भिजत ठेवलेले चणे घेतलेले आहेत. हे चणे पाण्यात भिजत ठेवल्यामुळे चांगले फुललेले आहेत. आता हे चणे एका भांड्यात पाणी घेऊन हे चणे त्यामध्ये घालून शिजवायला घेऊयात. येथे मध्यम आचेवर गॅस ठेवून या चण्यांना शिजवायचे आहे. या चण्यांमध्ये 1 चमचा मीठही घालायचे आहे. त्यामुळे चणे चांगले आणि लवकर शिजले जातील. येथे चणे साधारण अर्धा तास तरी शिजवायचे आहे. तुम्ही बघतच असाल येथे चण्याला वाफ आलेली आहे. आता आपण चणे बघूया शिजले आहेत की नाही. येथे चणे थोडेफार शिजायचे बाकी आहेत. त्यामुळे आपण त्याला पुन्हा वाफ येऊ द्यायची आहे आणि त्यांना चांगले शिजवून घ्यायचे आहेत. अर्धा पाऊण तासानंतर येथे चणे चांगले शिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता चणे असे शिजले पाहिजेत. आता येथे थोडे खोबरे, सुकं खोबरे, 2 टमाटर, 2-3 मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि आले लसूण पेस्ट घेऊन हे सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. मिक्सरमध्ये वाटून झाल्यावर वाटण असे दिसले पाहिजे. तुम्ही बघू शकता. वाटणाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे. येथे चणे चांगले वाफाळलेले आहेत, चांगले शिजलेले आहेत आणि चांगले फुललेलेही आहेत. तुम्ही बघू शकता. मसाल्याचे वाटण करण्यासाठी जिन्नस किती व कोणते घ्यावे व त्यांचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहे. तुम्ही ते बघू शकता. आता येथे मी मध्यम आचेवर एक कढई घेऊन त्यामध्ये तेल घालून चिरलेला कांदा आणि तेजपत्ता घातलेला आहे आणि तो चांगला तेलात परतवत आहे. कांदा खरपूस होईपर्यंत तेलात चांगला तळावा. तुम्ही बघतच असाल इथे कांदा चांगला तळलेला आहे. त्याचा रंग बदललेला आहे. कांदा असा खरपूस झाला पाहिजे. मध्यम गॅस करून कांद्याला चांगले तळून घ्यावे. नंतर त्यामध्ये जे वाटण आहे, मिक्सरमध्ये केलेले वाटण आहे ते घालावे आणि त्याला चांगले